जय शिवराय मित्रांनो. खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाचा मोठा निर्णय. केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील 26 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या हजारो कोटी रुपयाच्या पीक कर्जाची पुनर्रचना केली जाणार. समोर आलेली एक महत्वाची अशी बातमी आणि साहजिकच शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की नेमकं केंद्र शासनाच्या माध्यमातून काय केलं जाणार, पुनर्रचना म्हणजे काय आणि ही एक प्रकारची कर्जमाफी आहे का? केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी केली तर मग बाकीच्या शेतकऱ्यांचं काय होणार? असे अनेक सारे बाल प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि याच अनुषंगाने काही कमेंट देखील येत आहेत, काही व्हॉट्सअपला मेसेज देखील येत आहेत. मित्रांनो, याच्या संदर्भातील तुम्हाला समजेल अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा जे काही अतिवृष्टी बाधित तालुके आहेत याच्यामधील 282 तालुक्याची अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित अशी वर्गवारी केलेली आहे आणि या तालुक्यांना जे काही दुष्काळाचे ट्रिगर आहेत ते लागू करून दुष्काळाच्या 7 ते 8 सवलती लागू केलेल्या आहेत. याच्यामधील 2 महत्वाच्या अशा सवलती म्हणजे पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती, त्याचा एक सेपरेटली जीआर देखील निर्गमित करण्यात आला आणि त्याच्यासोबत दुसरा एक जीआर निर्गमित करण्यात आला सहकार विभागाच्या माध्यमातून, तो म्हणजे शेतकऱ्यांच्या पीक कर्जांचं पुनर्गठन. पीक कर्जाची पुनर्रचना आणि पीक कर्जाचं पुनर्गठन हा एकच प्रकार आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाला एक नुकसानीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता. जी काही मदत पाहिजे त्या मदतीची मागणी करण्यात आलेली होती आणि याच्या माध्यमातून राज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती म्हणून हा एक सर्व जाहीर करण्यात आलेला होता आणि राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. केंद्र शासनाच्या माध्यमातून तो प्रस्ताव आक्षेप केलेला आहे आणि हा प्रस्ताव आक्षेप करून याच्यामधून जे काही केसीसी धारक, जे काही पीक कर्जधारक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या पीक कर्जांची पुनर्रचना करायला या आलेल्या प्रस्तावाच्या माध्यमातून मंजुरी दिलेली आहे. आता राज्य शासनाने या पुनर्रचनाला, या पुनर्गठनाला मंजुरी दिली आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील या पीक कर्जांना पुनर्गठनाला मंजुरी दिलेली आहे. पुनर्रचना म्हणजे रिस्ट्रक्चरिंग, फार्मर लोन रिस्ट्रक्चरिंग स्कीम, अर्थात पीक कर्जाचं पुनर्गठन. आता याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, काय दिलासा दिला जाणार आहे? तर पीक कर्जाचं पुनर्गठन केलं जात असताना पहिल्या वर्षीचा जो काही व्याजदर असेल त्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून सवलत दिली जाणार आहे. आता सवलत ही असतेच, परंतु पुनर्गठन केल्यानंतर जे काही व्याजदर असतो तो थोडा वाढतो, तो न परवडण्यासारखा असतो. आता त्याच्यामध्ये कुठेतरी व्याजदरामध्ये सवलत दिली जाणार आहे आणि दुसऱ्या वर्षापासून सामान्य दरामध्ये त्या पीक कर्जाचे व्याजदर असतील. म्हणजे पीक कर्ज जे तुमचं चालू असेल, समजा एखाद्या शेतकऱ्यांनी एका हंगामाकरता 1 लाख रुपयाचं पीक कर्ज घेतलं, तर पुनर्रचना काय करते की त्या पीक कर्जामध्ये थोडीशी वाढ करून त्याचे टप्पे पाडून देतं. 3 वर्षामध्ये, म्हणजे अल्प मुदतीचं पीक कर्ज मध्यम मुदतीमध्ये, दीर्घ मुदतीमध्ये केलं जातं. त्याला तुम्हाला फेडायला पुन्हा त्याचे हप्ते, त्याची सवलत दिली जाते. अर्थार्थी ते पीक कर्ज तसंच राहतं, फक्त तुम्हाला ते पुढचे टप्पे दे, म्हणजे आजचं मरण उद्यावरती ढकललं जातं. बऱ्याच वेळा ज्या वेळेस कर्जमाफी झालेली आहे त्या वेळेस पीक कर्जाचं पुनर्गठन केलेले शेतकरी त्याच्यामध्ये वगळण्यात आलेले. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकरी पुनर्गठन करतील का? आणि जर शेतकऱ्यांकडे पीक कर्ज भरण्याची ऐपत नसेल, आता सध्या आलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती, तर पुनर्गठनाचा हा अट्टास कशासाठी, याच्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी झालेल्या आहे. शेतकरी संघटनाच्या माध्यमातून विरोधी आलेला आहे. हे सर्व होत असताना सुद्धा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या पुनर्रचनेकडे आणणं, या पुनर्गठनाचं आमिष दाखवणं, वारंवार त्याच्या संदर्भातील बातम्या देणं, ही सुद्धा एक प्रकारची शेतकऱ्यांची दिशाभूल आहे आणि सध्या तीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे ज्या काही बातम्या येतात या पुनर्गठनाच्याच आहेत. आता पुनर्गठनामध्ये आलेली पीक कर्ज ही कर्जमाफीसाठी पात्र असतील का, हे आणखीन कुठेही स्पष्ट झालेलं नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पुनर्गठन करावं की नाही करावं हा प्रश्न देखील सध्या तरी अनुत्तरित. परंतु केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही लाखो शेतकऱ्यांचं पीक कर्ज, लाखो हजारो कोटीचं पीक कर्ज पुनर्रचना करण्यासाठी जी मंजुरी दिलेली आहे तीच मंजुरी राज्य शासनाने दिलेली आणि त्याला पुनर्गठन म्हणतात. आता मला वाटतं हे जे काही तुमचा प्रश्न होता किंवा ही जी काही आलेली बातमी आहे ही तुम्हाला व्यवस्थित अशी समजली असेल. आता पुढची जी काही प्रक्रिया करायची ती तुमच्यावर आहे की तुम्हाला पीक कर्जाचं पुनर्गठन घेऊन थकीत राहण्यापासून वाचायचे, तुम्हाला याच्यातून दिलासा घेऊन पीक कर्ज हळूहळू भरायचे, की तुम्हाला थकीत राहून कर्जमाफीची प्रतीक्षा करायची, की तुम्हाला पूर्णपणे भरून तुम्हाला नियमित कर्जदार व्हायचे. हे तुमच्या सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. फक्त आलेला जो काही प्रश्न होता हा प्रश्न न समजण्यासारखा आणि अनुत्तरित होता, त्याचं उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्जमाफीच्या संदर्भातील, याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील किंवा
इतर जे काही महत्त्वाचे अपडेट येतात ते तर आपण वेळोवेळी घेत आहेत आणि ते अपडेट तुम्हाला मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, कारण प्रत्येक महत्त्वाचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.